अहिल्यानगर महापालिकेच्या मार्केट विभागातल्या 2 कर्मचाऱ्यांचं रस्त्याच्या कडेला असलेल्या व्यावसायिकांकडून महापालिकेची रस्ता करासह हप्ता वसुलीच्या अनुषंगानं मोबाईलवर संभाषण झालं होतं. मद्यप्राशन करून हे संभाषण व्हायरल केल्याबद्दल 2 कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मार्केट विभागातल्या कर्मचारी अमित राजू पालवे आणि शिपाई उमेश दिगंबर शेंदूरकर या दोघांमध्ये 18 डिसेंबर या दिवशी महापालिकेच्या कर वसुलीच्या अनुषंगानं संभाषण झालं होतं. याबरोबरच हप्ता वसुलीचाही उल्लेख त्यामध्ये आलेला आहे. शेंदूरकर यानं मद्यप्राशन करून हे संभाषण व्हायरल केल्याचं प्राथमिक चौकशीत निष्पन्न झालेलं असून या अहवालानुसार महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांनी दोन्ही कर्मचाऱ्यांना गैरवर्तन आणि कार्यालयातलं वातावरण दूषित करणं याबद्दल कारवाई केलेली आहे. महानगरपालिका अधिनियम कलम 56 आणि महाराष्ट्र नागरी सेवा नियम 1979 अन्वये निलंबनाची कारवाई या दोघांवर करण्यात आलेली असून दोघांना अर्धवेतन निर्वाह भत्ता म्हणून दिला जाणार आहे. निलंबन काळात मुख्यालय न सोडणं, निलंबन काळात कोणताही व्यवसाय न करणं, त्याबाबत दर 20 तारखेच्या आतमध्ये लेखी हमीपत्र त्यांना द्यावं लागणार आहे. वरिष्ठांची परवानगी घेतल्याशिवाय त्यांना मुख्यालय सुद्धा सोडता येणार नाही आदी अटी या दोघांवरही लादण्यात आलेल्या आहेत.